हाय नमस्कार। 2 दिवस झालं व्हिडिओ टाकलं नाही। 2 कसं चांगलं 3 दिवस झालं व्हिडिओ टाकलं नाही तर बऱ्याच जणांना काळजी लागली की राधाताई व्हिडिओ का टाकत नाही, काय झालंय। तिकडून स्वातीचा तर असला जबरदस्त मेसेज आला मला की ताई प्लीज फोन तरी उचला, नाहीतर मला फोन करा, लय अर्जंट आहे। मी घाबरली ना, मेसेज बघितला आणि मी लगेच रिटर्न तिला माघारी फोन केला। आणि आदल्या दिवशी तिचा रडका पडका व्हिडिओ आला होता। मी बी तिला विचारलं की का ग रडती, काय झालं। म्हणलं होईन तुझं सगळं चांगलं। म्हणलं बघ हाल काढल्याशिवाय तर चांगलं होत नसतंय। म्हणलं कोणी आईच्या पोटातून श्रीमंत होत नसतंय। म्हणलं ते आपल्यालाच का नाही आपली प्रगती करून घ्यायची असते। जरा म्हणलं नासधूस काटकसर कर। म्हणलं जेवढं कमवतो ना त्यातून थोडीशी काटकसर करायची असते, मग हळूहळू होतं आपलं बी चांगलं। म्हणलं आता सगळेच माझ्यासारखे नसते ती। म्हणलं कुणाला वाटतं ह्याचं चांगलं व्हावं तर कुणाला वाटतं त्याचं वाटोळं व्हावं, असे पण लोक असते ती। म्हणलं असते ती का नसते ती सांगा। सगळ्यांनाच वाटतं का ह्याचं चांगलं व्हावं आणि सगळ्यांनाच वाटतं का त्याचं वाटोळं व्हावं? नाही। म्हणलं लय बी रडायचं नाही, पडायचं नाही, काय नाही। म्हणलं किती जरी मनात दुःख असलं ना तर हसून दाखवायचं सगळ्यांना। मी नव्हती का म्हणलं, मी सुरुवातीला किती म्हणलं माझ्या पार केसाला तेल नव्हतं भेटत ना, डोक्याला लावायला लबर नव्हती भेटत, तरी पण मी हसून खेळून किती राहत होती म्हणलं मस्त। पण सगळ्यात भारी जिंदगी आमची इडभट्टीवरच होती बघा। थोडंच कमवायचो, पोटभर खायचो ना आनंदानं झोपायचो, आनंदानं राहायचो। कुठला सण सुद्धा आला तर पहिल्यापासून तुम्हाला एक गोष्ट सांगते की पहिल्यापासून म्हणजे खायापुरतं सण साजरं केलं बरं का। असं आवर्जून नाही प्रत्येक सणाला कपडे घ्यावं असं कधी केलं नाही। समजा लेकरांना जर दिवाळीला कपडे घेतले तर तीच वाढदिवसाला घालायचे, परत ज्याला वाढदिवसाला घेतलेली कपडे दिवाळीला घालायचे, सणासुदीला घालायचे। एकदा ड्रेस घेतला समजा वर्षातून एकदा जर घेतला तर कुणाचं लगीन याव काय बी असो त्यातच घालायचे। म्हणजे मी अशी काटकसर केली। मी प्रत्येक सणाला ड्रेस घेतला नाही कुठल्या लेकरांना म्हणा किंवा स्वतःला साडी नाही। आता हे काय यूट्यूबवर आल्यापासून तर भरपूर आपल्याला असे गिफ्ट्स आले। मग सुरुवातीचे 2-3 वर्ष मला कपड्यांची काही गरज पडलीच नाही किंवा घ्यावं वाढदिवसाला म्हणा सणासुदीला म्हणा कशाला बी म्हणलं तर मी इकडं तिकडं जे जायचे ना त्याच्यातूनच माझी कोणी वटी भरायचं, वटीत एखादी साडी किंवा ब्लाऊज पीस। मग त्याच्यामुळं मला काय कमी पडत नव्हतं आणि माझ्याकडे जर जास्त झालं तर मग मी ह्याला त्याला देऊन टाकायची, ज्यांना नाही त्यांना। मग आता सहजासहजी माझ्या नजरेमध्ये बरेच जण होते, मी बऱ्याच जणांना नवीन साड्या पण दिल्या की बाबा एवढं काय करायचंय, आपल्याला नव्हतं त्या टायमाला आपल्याला कुणीतरी दिलं, मग आता त्यांच्याकडं नाही आपल्याकडं आहे। मग मी असं मग स्वातीला पण बरेच काय साड्या दिल्या होत्या कामात ही ती वापरायला म्हणा, असं घालायला म्हणा, कशा पण। तर म्हणजे मला ह्याच्यातून असं सांगायचं की स्वातीला दिलं म्हणून सांगायचं नाही, पण मला असं सांगायचं की हे बघ माझं चांगलं होतं तेव्हा पण मी लोकांचंच घातलं, माझं वाईट दिवस होतं तरी पण मी लोकांचंच घातलं। मी आज पण का नाही कुणी दिलेलं असलं ना काय ती बी घालून दिवस काढते, मीच नाही घालत माझ्या लेकरांना पण घालायला होते। अशा गोष्टी असतात त्या। हां बाबा निव्वळच नाही त्यावेळेस मग मी घेत असते। म्हणलं तसं तू पण म्हणलं काटकसर कर। म्हणलं आपल्या अंगात फटका असू दे, म्हणलं ती निर्मळ असलं का नाही ते गोड दिसतं। म्हणलं आणि विषयाला खाण्यापिण्याचा तर त्यात पण थोडी फार काटकसर करायची। घटमुटच कालवण खावा असं काय नियम नाही, थोडंसं पातळ करायचं, चुरून काला करून पोट भरतं। म्हणलं पाहुणा रावळा आला तर आपण जे खातो तीच त्यांना द्यायचं, बरोबर आहे का नाही? आपण जे खातो तीच त्यांना द्यायचं। पाहुणा आला म्हणून 2-2, 4-4 किलो आणायचं नाही। आणि समजा आणायचंच असलं, तुला बी इच्छा असली आणि पाहुण्यांना बी इच्छा असली तर अर्धा किलोच आणायचं आणि त्यातलंच रसा पाणी जास्त करायचा आणि द्यायचं। पाहुणचार फक्त एक दिवस, दुसऱ्या दिवशी वांग बटाटा डाळीच्या आमट्या असल्याच घालायचं। मग ह्या गोष्टीची तू काटकसर कर। आलं की दिवाळी नसलं की शिमगा नाही करत बसायचा बाबा। ती पण खुश होत्याला आपल्याला पण दुसऱ्या दिवशी पोटभर खायला भेटलं पाहिजे। मग एवढं कष्ट करते आणि तरी पण नसतंय जवळ, मग त्यावेळेस वाईट वाटतं। अशा गोष्टी तर माझ्या बरोबर पण घडलेल्या आहेत। पण ज्या वेळेस का नाही मी सगळं सोडलं का माणूस धरायचं बी आणि एवढं पण जवळ नाही धरायचं की आपल्या बी नरड्यावर काय ही होईल, म्हणजे काय म्हणतात तसलं
असं नाही करायचं. काटकसरीनं संसार करायचा. आजचं पुरतं नाही बघायचं, उद्याचं पण बघायचं, परवाचं पण बघायचं. आता समजा 2-3 महिन्यावर आता दिवाळी आली तर तू आत्तापासून जर तयारीला लागली असते तर दिवाळी तुझी धामधडाक्यात झाली असते. मग तिला म्हणलं झालेल्या गोष्टी झाल्या म्हणलं, नको म्हणलं पोरांचं पण काय टेन्शन घेऊ, दिवाळीचं पण काय टेन्शन घेऊ नको म्हणलं. मला तर दिवाळी कधी आली आणि कधी गेली कळत पण नव्हतं म्हणलं. कधी दिवाळीला आवर्जून लेकरांना कपडे नाहीत घेतली, काय नाही. मी तर किती हाल काढलं म्हणलं, तुमच्या समोर तुम्ही बघितलेलं आहे म्हणलं. पण त्यावेळेस कधी म्हणलं तुमच्या दारात तर मी आली का, किंवा तुम्ही तरी कधी मला विचारलं का? नाही विचारलं. मग असंच असतं, ज्या टायमाला आपल्याकडं काय नसतं तेव्हा आपल्याजवळ कोणच नसतं. ज्यावेळेस आपल्यापाशी असतं तेव्हा सगळेजणच आपल्यापाशी असतात. पण मी त्यातली नाही. मला कसं आहे माहिती आहे का, जे आपल्याला करतं ना, मग त्यानं काय पण केलेलं असू दे त्याला जवळ धरायचं. मला माया पटदिशीने येते, मग ती कुणी पण असू दे. तर नको टेन्शन घेत जाऊ, नको रडत पडत जाऊ, काय नको. तर बघ, उगवलेला असतो तो मावळत असतो याच, आणि मावळणारा उद्या उगवत असतो याच. आणि उकंडराची दायना कधी पण फिटून जाते. जितका हाल काढल ना तितकं चांगलं होतं. बघ, मी इतकं हाल काढलं होतं की आपलीच माणसं आपल्याला बोलत नव्हती, तुम्ही सुद्धा मला बोलत नव्हता. ज्यावेळेस माझे वाईट दिवस होते, माझी लेकरं बारकी बारकी होती, त्यावेळेस माझं किती हाल झालं. पण मी आनंदाने एक दिवस घालवलं का नाही. घरात चटणी मीठ खायचं, पण लोकांना असं दाखवायचं की आम्ही भरपूर खुश आहे, कष्ट करून खातो, थोडंच कमवतो आणि पोटभर खातो, असं दाखवून द्यायचं. लोक आपल्याला इतकी खुश बघून सुद्धा लोकांना वाटलं पाहिजे अरे असे काय ह्यांच्याकडे जादू आहे, एवढं दुःख असून पण एवढं हसून जगतात. हां, मग कधी कधी लय मन भरून येतच बरं का. मला पण होतं तसं, एकटे असले की मला पण लय रडू येतं, काय पण डोक्यात विचार येतं. आता सध्या मला पण तसंच वाटतंय की आपल्याकडं घरदार सगळं आहे, तरी पण मला एकटं वाटतं. मी तर सारखे हातुरणात असते, तुला माहिती आहे का नाही. सारखी मी काय ना काय आजारी असते. आज मला उठू सुद्धा वाटत नाही, उठून मी पाणी सुद्धा पटकन पित नाही, ती पण तुला माहिती आहे. प्रत्येक दिवस चांगलाच आहे म्हणायचा, आनंदाचा आहे म्हणायचं आणि जगायचं. आपल्याला कोणासाठी जगायचं आहे. आता आपण स्वतःसाठी नाही जगत, आपण कोणासाठी जगतो, आपल्या लेकरांसाठी. लेकरं एकदा लहानाची मोठी झाली ती त्यांच्या मनानं जगायला लागली, मग काय तर आपल्याला करायचं आणि खायचंच. मग लेकरा बाळांच्या उरावर बसून मग आण म्हणायचं ना, आम्हाला खाऊ घाल म्हणायचं. आम्ही आमचा जीव मारून तुम्हाला जगवलंय ना, तसं तुम्ही पण का नाही आता आम्हाला जगवा. हो बघ, तसंच असतं. कुणी पण कुणाकडून, आपले आई बापा आपल्याकडून अपेक्षा ठेवत असतात, आपण आपल्या लेकरांकडून अपेक्षा ठेवत असतो. अशाच गोष्टी असतात त्या. हे बघ, सगळी दुनिया स्वार्थी आहे, जग स्वार्थी आहे. स्वार्थी राहावं असं मला पण वाटतं, पण मोजकं, लय बी ओव्हर नाही. गोड बोललं की गोड बोलायचं, वाईट बोललं की लांब सारखायचं. कुणी बोललं तर बोलायचं, नाही बोललं तर नाही बोलायचं. अशा गोष्टी आज ना उद्या चांगलं होत असतं, नाही वाईट वाटून घ्यायचं. यंदा नाही तर दिवाळी केली, पुढल्या वर्षी बघ कसली भारी दिवाळी करते तू. आता तुझं आहे ना हाल अपदा, ये माझ्याकडे दिवाळीला, पोरांना सुट्ट्या लागल्या की पुढल्या वर्षी मी तुझ्याकडे दिवाळीला येईल, आहे का नाही. कसं वाटतं यूट्यूब फॅमिली तुम्हाला, सांगा तेवढं कमेंटमध्ये. तुम्हाला बरं वाटावं म्हणून किंवा तिला बरं वाटावं म्हणून नाही, तिला मी पर्सनली पण तसंच सांगितलंय, पण तिनं व्हिडिओमध्ये सांगितल्यामुळे मला पण व्हिडिओमध्ये बोलायची बारी आली, आहे का नाही. तर चला, हा बघा, हाल सगळ्यांचंच असतं. या मोठ्याला बी दुःख असतं, गरीबाला पण दुःख असतं. दुःख ही सगळ्यांच्याच वाटणीला आहे, बिगर दुःखाचं कुणी आहे का. आणि सगळीच माणसं सुखी तरी आहेत का, कुणीच सुखी नाही बघा. ह्या धर्तीवर जेवढी बी आहेत का नाही, कुणालाच सुख नाही. हसून खेळून मस्त राहायचं, खाऊन पिऊन जगायचं. आपल्यापाशी असली तर करायची दिवाळी, नसली तर पाणी पिऊन म्हणायचं घरात डबा आमच्या गच भरल्यात म्हणायचं करंजा लाडून. मग काय, ये इकडं. तसं पण मी दिवाळी दरवर्षी करत नाही, पण तू येणार आहे म्हणल्यावर आपण करू, आहे का नाही. तर चला, सगळ्यांना व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय.